नमस्कार. आता सध्या आपण भाटखेडा इथं आलेलो आहे. हे भाटखेडा हे ताळहातगाव सर्कलमधून एक गाव असून ताळहातगाव सर्कलमध्ये पंचायत समिती गण येतो आणि त्या ठिकाणी आता आपण भाटखेडा येथील हे मतदार आहेत. मतदार यांना भेटणार. दादा राम राम. राम राम. काय म्हणते हवा, काय म्हणते इलेक्शनची, जिल्हा परिषद सर्कलची हवा काय म्हणते? कोणाला मतदान राहील, कुणीकडे कल राहील? महायुतीच्या बाजूने राहील, महाविकास आघाडीच्या बाजूने राहील, तिसऱ्या आघाडीच्या बाजूने राहील, का अपक्षाला राहील, का नोटाला राहील? काय सांगता? महाविकास आघाडीला. काय सध्याच्या सरकारच्या विरोधात कल असण्याचं कारण, नेमकं कारण काय? अतिवृष्टी अनुदान आहे का दुष्काळ अनुदान आहे? अनुदान कमी. अच्छा, शेतकरी म्हणून नाराजी का? नाराजी. अच्छा, म्हणून महाविकास आघाडी. धन्यवाद. काय म्हणते हवा, काय म्हणते कुणीकडच्या बाजूने हवा? असं आहे, काय म्हणताय? तरी पण काय म्हणते हवा कोणाच्या बाजूने? कोणाला मतदान होणार आहे? कोण चालणार आहे? एकंदरीत बाबा काहीतरी बोलत नसते तर बाबा समजदार आहे, कारण अनुभवी आहे, वडीलधारी माणसं आहेत, ते योग्य त्या माणसालाच मतदान करतात. धन्यवाद. काय तुम्हाला, काय तुमचा कल कोणाकडे आहे? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष, का नोटाला मतदान करणार? समजत नाही. दादानी एकंदरीत हळूच बोलतात, काही बोलत नाही, परंतु मतदान करणार हे तितकंच खरं. बरोबर ना? काय म्हणते हवा, काय म्हणते हवा? इलेक्शनची हवा काय म्हणते? हवाचं काय आता मला जे लागत होते दिलं नाही सरकारने. अच्छा, कर्जमाफ नाही केलं. कर्जमाफी नाही केली. अनुदान कमी दिलं. कर्जमाफी नाही केली. अनुदान ते इतकं कमी दिलं की आजपर्यंत कोणत्या सरकारने तेवढं कमी अनुदान दिलं नाही. मग बोला 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 बोला. त्या अनुदानाचा असा विषय झाला, शिंदे सरकारने तर ठोसक भर दिलं, पण या सरकारने तर लगेच शेतकऱ्याला म्हणजे दिवस मारल्यासारखं. भाव नाही सोयाबीनला, मालाला कोणत्याच भाव नाही. सोयाबीनला तर भाव नाही, पण कापसाला नाही, कशाला नाही. आणि ते खोटं बोलतं आणि मतदान घेतो, खोटं बोलतं आणि मतदान घेतो. म्हणजे एकंदरीत यांचा कल हा महाविकास आघाडी किंवा इथं तिसरी आघाडी अपक्षाला असू शकतं, पण महायुती सत्ताधाऱ्याला कल नाही. कारण ते काय म्हणते, खोटं बोल पण रेटून बोल, असे एकंदरीत त्यांनी एका भाषेत सांगितलं. शेतकरी. धन्यवाद दादा. काय म्हणते इलेक्शनची हवा, काय जिल्हा परिषद सर्कलची हवा? जिल्हा परिषदची सर्कलची हवा काय, बीजेपीनं काही अनुदान तर टाकलंच नाही. टाकलं 5,000-6,000 रुपये टाकून राहिले आणि सांगून राहिले की 20 टाकू, 22 टाकू, काहीच केलं नाही. अच्छा, पुढच्या 5 वर्षात यायला कोणत्या हिशोबाने मतदान द्यावं यायला? अच्छा, त्याच्यापेक्षा शिवसेना चांगली बीजेपी सरकारपेक्षा. वाट लावून टाकले ना, हालून सनीवरून सरळ इकून टाकलं, काहीच बाकी ठेवलं. अच्छा, राहिले खाली इकायचे खेडेपाडे. अच्छा, संपला कारभार यायचा. अच्छा, काय मग तुमचं मतदानाचं जे कौल किंवा मतदान जे म्हणजे महाविकास आघाडीला राहील का तिसरी आघाडी राहील? तिसरी अपक्षाला टाकून देऊ मतदान, कारण बीजेपीनं कोणतेच कामं केली. धन्यवाद दादा. सर मी साहेब काही सांगू शकत नाही, कारण की सगळ्यात थर्ड क्लास सरकार आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती चालू आहे, पावसामुळे सगळं पिकाचं नुकसान झालेलं भरपूर आहे. त्यामुळे काही सरकार विमा वगैरे काही लोकांनी आता भरपूर विमे भरलेले आहेत. सरकारने, आमची अशी मागणी आहे, सरकारने सध्या जे काय आहे ते विमा वगैरे सगळं शेतकऱ्यांना मदत करावी आणि जे पूरग्रस्तामध्ये गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना मदत अशी सरकारने करावी. बाकी काही मागणी नाही, एवढीच मागणी. मग तर तुमचं मतदान हे मग महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष कारण तुम्ही सत्ताधाऱ्याच्या मतदान तर करणारच नाहीत. मग तुमचं मतदान नेमकं कोणाला? महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्षाला का नोटाला? आम्ही अपक्षाला सरसकट मतदान करणार आहे. आणि असं पण काय आमच्या गावचा पण काय जास्त विकास नाही. 25 वर्षापासून 1947 पासून म्हणणार रोड 1947 पासून आमच्या गावाला रोड नाही. रोड भेटलाय आणि आता कुठेतरी 2026 मध्ये रोड भेटलाय. 2025-26 मध्ये रोड भेटला. अच्छा, गावाचा विकास नाही, त्यामुळं तरुण मतदार नाराज आहे. धन्यवाद. काय म्हणते जिल्हा परिषदची हवा, काय म्हणते गणाची हवा, काय म्हणते? हवा अपक्ष हवा आहे. असं आहे का? म्हणजे तुम्हाला म्हणायचं महाविकास आघाडी असेल की महायुती असेल की तिसरी आघाडी असेल, काहीच कामाची नाही असं तुम्हाला म्हणायचं? कामाची नाही, कामाची. असं आहे का? अपक्ष ठरलेलं आहे का? हो. कोण हे अपक्ष? कोण आहे? कोण नाव येईल ना पुढे समोर. असं आहे का? तुमचं ठरलेलं आहे मतदान, भाऊंचं मतदान ठरलेलं आहे आणि ते अपक्षाला मतदान करणार. धन्यवाद. सध्या इलेक्शनच्या जिल्हा परिषद सर्कल असेल, जिल्हा परिषद पंचायत, तुमचा गण हा जिल्हा परिषद ताळहातगाव गण हा गण आहे आणि जिल्हा परिषद सर्कल पण आहे, ओपन साठी सुटलेला आहे. तुमचं मतदान हे महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटाला मतदान राहील, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
हा मला आता उमेदवार देण्यावर आहे, कोण देते उमेदवार कोण देते त्याच्यावर आता अवलंबून मतदानात. असं आहे का? तर तुम्हाला कसा उमेदवार लागत? आणखीन उमेदवार डिक्लेअर नाही आता मग तुम्हाला कसा लागत तू? का आम्हाला विकास करणार लागतो. अच्छा. आमची चुलत्याचीच मागणी उमेदवार म्हणून, उमेदवारी म्हणून आमची चुलती मागणी करते. काय नाव आहे तुमच्या? रामनाथ कडोळे. असं आहे का? अच्छा, म्हणजे तुमच्या गावातही समजा गावकीचा उमेदवार आहे. हा आमची चुलती. अच्छा, तर कोणा पक्षाकडून मागणी आहे का भाजपकडून? असं आहे का? तर आमचं एवढं म्हणणं आहे, भाजपने त्यांच्या एक निष्ठेकडे पाहून त्यांना एवढ्या वेळेस ओपनला जागा असल्यामुळे तिकीट द्यावे. एकंदरीत यांनी सांगितलेले आमचे चुलते कडुळे आहेत आणि कडुळे जागा ही सर्वसाधारणला सुटलेली असल्यामुळं त्यांच्या एकनिष्ठतेचं फळ म्हणून पक्षाने त्यांनी संधी द्यावी, त्याला विजय करायचं काम यांचं राहील असं यांनी सांगितलं. धन्यवाद. काय म्हणते जिल्हा परिषद सर्कलची हवा, तुमच्या ताडागावची हवा काय म्हणते? काय म्हणते आता आम्हाला तर काय करणार. असं आहे का? मतदान तर करणार असेल ना? मतदान करू. मग कोणाला करणार आहे? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का अजून का तुम्ही स्वतःच इलेक्शनला उभा राहता बाबा? हो नाही स्वतःचे काय आपण मग कोणाला तरी मतदान करणार असेल, मग कोणाला करणार आहे? मतदान तर करू ना, पण आता सांगा थोडंच जाणार आहे आधीच. असं तसं नाही, सांगायला पण पाहिजे, सांगावं तर लागेलच ना, काहीतरी सांगावं लागेल ना. सांगून कसं जाऊ? काऊन सांगून नाही जाणार? मतदान तर करता, कारण आता सध्या काही मतदान झालेलं नाही, आचारसंहिता ज्यावेळेस तेव्हा गुपित असते. पण तुम्ही तुमचं मतदान समजा जर महायुतीच्या काळात तुमचा जर विकास झाला असेल तर तुम्ही महायुतीला करा, नाही तर नसन झालं तर महाविकास आघाडी असेल, तिसरी आघाडी असेल, अपक्ष असेल, कोणाला तरी मतदान तर करणारच ना दादा तुम्ही. करणार आहेत ना, करणार. मग कोणाला करणार? एकंदरीत दादानं सांगितलेलं, दादा खूप सुज्ञ दिसतोय, काही बोलत नाही परंतु मतदान करणार हे मात्र समजतं, परंतु समजदार को इशारा कापी. धन्यवाद दादा. ताई तुम्ही काय सांगा, कोणाकडे मतदान करणार? ताईचं एकंदरीत आपण काय नाही सांगणार, याच्या एकंदरीत ह्या बोलण्यातून एकच दिसतं की त्यांचे पतिराज ही गाडी चालवतात आणि त्या गाडीत जे माझा नवरा सांगेल त्या हिशोबानं त्यांचं एकंदरीत कल राहणार आहे. ताईच्या बोलण्यातून किंवा ताईच्या चेहऱ्याच्या हावभावावरून एकंदरीत एवढं लक्ष देतं. धन्यवाद ताई. काहून हो काय सांगू, काय हवा कोणाची तुमच्या ताळगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये? हवा कोणाची, गणात हवा कोणाची, निवडून कोण येणार, तुम्ही मतदान कोणाला देणार, कसं देणार, काय देणार, का मतदानच करणार नाही, का नोटाला मारणार, काय करणार, नेमकं काय करणार? मी काही सांगू शकत नाही, मतदान करू. दादाने चिप्पी साधलेली आहे, कारण दादाने सांगितलंय कसं आहे, गाव की का मामला आहे बाबा, किस्से साथ पंगा काय को लेने का. ठीक आहे, धन्यवाद दादा. काय म्हणतं वातावरण, काय म्हणतं जिल्हा परिषद सर्कल ताळागावचं वातावरण, काय म्हणतं पंचायत समिती गणवाचं वातावरण काय म्हणतं? सध्या काही सांगता येत नाही, आणि सध्या सांगता येत नाही खरं आहे, परंतु मतदान तर करावं लागेल ना. मग तुम्ही महायुतीला करणार, महाविकास आघाडीला करणार, तिसरी आघाडीला करणार, का अपक्षाला करणार? जे शेतकऱ्याच्या बाजूनं सरकार राहील त्याला मतदान होणार आहे का नाही? बरोबर. त्याच्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय काय पर्याय? आता मालाचे भाव अशी झाली, महागाई झाली, मग काय करणार शेतकरी? अच्छा, जर आमच्या मालाला भाव द्यायला समजा जे सरकार भाव देईन त्याला मतदान करणार शेतकरी. मग आता इलेक्शन तर होणार ना, मग सध्याच्या सरकारनं मालाला भाव दिला तर विचार करू, नाही तर मग तुमचं तिसरीकडे मतदान. ते तर होणारच ना शेवटी. असं आहे का? मग आम्ही तेच म्हणतो ना, मग तिसरीकडे होणार म्हणजे महायुतीला होणार का, महाविकास आघाडीला होणार का, तिसऱ्या आघाडीला होणार का, अपक्षाला होणार का, नोटा मारणार? तुमच्या मनात काय ते तर सांगा. मतदान का मी सांगतो ना, जे भाव देईन सरकार त्याला मतदान होणार. दादांनी एकंदरीत सांगितलेलं आहे की मतदान त्यालाच होणार जे शेतीविषयी जाण असणार, शेतीविषयी शेतकरी परेशान आहे, शेतकऱ्याच्या मालाला जो योग्य भाव देईल त्याला देणार. मग सध्या हे जरी असं याच्या विरोधात सुद्धा आम्ही जायला तयार आहोत. धन्यवाद. काय म्हणता कल, काय म्हणता हवा, काय म्हणते जिल्हा परिषदची हवा, काय म्हणते ताळहातातली? आता तर तुम्ही मतदान कोणाला करणार? महायुतीला करणार, महाविकास आघाडीला करणार, का तिसऱ्या आघाडीला करणार, का अपक्षाला करणार, का नोटाला मारणार? कोणाला मतदान करणार? जिल्हा परिषदचं मतदान कोणाला करणार? मला काय कळत बा ते सगळं? बोला ना, तुम्हाला काय कळत? तुम्ही कोणाला काय मतदान तर करणार असेल ना? हा, मतदान कर ना. आमच्याच राहायचेत ना, उभा असं आहे का? राहायचे. हा, तिकीट कोण राहणार आहे? रामनाथ कडुळे. असं आहे का? हा, त्याला. मग रामनाथ कडुळ्यांना मतदान करणार का दुसऱ्याला करणार? रामनाथ कडुळेला. असं आहे का? एकंदरीत अक्काने सांगितलेलं आहे की कसं आहे, आमच्याच गावातला माणूस राहतो, आमच्याच घरातला माणूस राहतो, त्यामुळे आम्ही आमचे रामनाथ कडू उभे आहेत त्यांनाच मतदान करणार. धन्यवाद अक्का. प्रसिद्ध सर्कल ताळागाव मध्ये आताच काही दिवसात मतदान होणार आहे.
आम्ही आमचा SK न्यूज महाराष्ट्र असेल, SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, एक आमचा थीम आहे, बोल मतदाता बोल, बोल मतदारा बोल. तर तुम्ही तुमचं मत हे कोणाला देणार? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटा? तुम्ही तरुण म्हणून काय सांगाल? आता आमचे चुलते रामनाथ कडुळे हे उभा राहणार आहेत. म्हणजे तिकीट त्याच्यावर हेच होणार आहे सध्या. आता ते पेंटिंग मध्ये आहे समजा काय, त्यालाच आमचं सगळं सपोर्ट त्यालाच आहे. अच्छा, हो. तर ते कोण्या पक्षाकडून उभा राहणार का अपक्ष राहणार आहे? BJP. अच्छा, जर समजा तुमच्या चुलत्याला BJP तिकीट नाही दिलं आणि तुमचे चुलते अपक्ष उभा राहिले तर मग तुमची भूमिका काय राहणार? आमची भूमिका अशी राहील की आम्ही स्पष्ट जर अपक्ष उभा राहिलो तर मग त्यालाच हे राहणार. BJPला मग पडले हे करा, काही संबंध नाही आमचा BJPचा. अच्छा, थोडक्यात तुम्ही तुमच्या चुलत्याच्या मागे उभा आहे, तुम्हाला पक्षपेक्षा काय घेणं देणं नाही आम्हाला पक्षाचं, काहीच घेणं देणं नाही पक्षाचं. आम्हाला फक्त आमच्या चुलत्याच उभे देत आम्ही. अच्छा, धन्यवाद. राम राम. काय मध्ये जिल्हा परिषद सर्कलला ताळगावची हवा? जिल्हा परिषद सर्कल हे साधारण सुटलेलं आहे. बर. आणि मी जवळजवळ पक्षाचा 35 वर्षापासून काम करतोय. कोणत्या पक्षाचा? भारतीय जनता पक्षाचा रावसाहेब दानवे यांचा खंदा समर्थक आहे. अच्छा. नारायण कुचेचा बी समर्थक आहे. अच्छा. पण पक्षानं जुना कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी फायनल करावी. अच्छा. आणि ताडहातगाव सर्कल मधून चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ. कारण की माझं जे नाते गोते ढालसखेड्याच्या माझ्या 2-3 भावजा आहेत. एक आत हे ढालसखेड्यात, बनगावाची मामा आहेत, दहेगावची माझी चुलती आहे, दहेगावच्या 2 भावजा आहेत मला. आणि बोरीमध्ये 2-3 आमच्या मुली दिल्या ते जावई आहेत. आणि खडकेश्वर माझी एक गावच असल्यासारखे ग्रामपंचायतच आमची एक आहे. भालगावचे सरपंच ते माझी बहीणच आहे. असं आमचं एवढं मोठं जाळं असून जर पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली तर त्याचं निश्चित सोनं होईल. आणि जर समजा नाही दिलं तर लोक सर्वसाधारण माणूस जो असेल त्याला माझ्या पाठीमागचे लोक काय सांगते, तुम्हाला उमेदवारी असेल तर आम्ही तुमचे, नाही जर उमेदवारी तुम्हाला नसेल तर आम्ही तुमचं कदापि ऐकणार नाही. अशी आमची एक बैठक झाली. बरं, मग सांगा, जर समजा तुम्हाला पक्षानं नाकारलं, काही कारणास्तव नाकारलं, तुमचा अधिकार, तुम्ही गंज म्हणता की मेरिटच्या आधारावर तुम्ही तिकीट मागता. हो. आणि भाजप सध्या मेरिटनुसारच चालतंय. हो. पण सध्याची परिस्थिती पाहता, कारण सर्वसाधारणला सुटलेली जागा आहे. हो. आणि पक्षाने जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार का? अपक्ष आम्ही विचार करू ना. आमचे जेवढे ओपनचे उमेदवार आहेत सगळ्याची एक बैठक होईल आमची. आणि आमची रणनीती ठरल्या जाईल. त्याच्यानंतर काय करायचंय काय नाही. मग पक्ष दुसरा येऊ का अपक्ष येऊ, सर्वसाधारणचा माणूस आम्ही निवडून आणू. एकंदरीत यांनी सांगितलेलं आहे, पक्षानं संधी दिली तर सोनच करू, पण संधी जर नाही दिली तर बाकीचे इतर संघ चर्चा करू, गप्पा गोष्टी करू. आणि त्यानंतर गप्पा गोष्टी म्हणजे राजकारणाच्या गप्पा गोष्टी करू आणि निवडून तर सर्वसाधारणच आणू. धन्यवाद दादा. 2 भाग आहेत. त्यामध्ये हा भाग जो आहे, हा भाग ताळगाव सर्कलमध्ये येतो. तर हा भाग दुसरा भाग आहे तो घनसुंगी मतदारसंघामध्ये वेगळ्या सर्कलमध्ये येतो. तर माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्याकडून आपण जे ताळगाव सर्कलमध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. क्या बोलेंगे भाई, हवा क्या बोलती है ताड़गांव सर्कल? हमारे सर्कल में कुमार पिंगले साहब ऐसा है कि पंचायत समिति मेंबर. अच्छा, मतलब जिला परिषद सर्कल जिला परिषद सर्कल. अच्छा. पहले भी चुन के आए थे इससे पहले वो. अच्छा. हमारी सोच है उनको डबल से लाना है. अच्छा, मेरे को एक बात बोलो, आप जो बोलते पिंगले साहब, लेकिन पिंगले साहब ने इस तुम्हारे सर्कल में दरगाह में कुछ काम किया ना उन्होंने. काम बहुत सारे किए. अच्छा, बहुत सारे काम किए. आमदार साहब के साथ भी रह के काम किए. अच्छा. दिन रोड के लिए भी आई थी, तो दिन रोड का काम भी हुआ है हमारे. अच्छा, देखेंगे शायद अब पिंगले साहब के मतदान से. तो इसका मतलब ये है कि आपका वोटिंग जो है महायुति को है. हाँ. धन्यवाद. तुम्ही 9 तरुण आहात. तुम्ही ताळहातगाव सर्कलमध्ये येत आहे. तुम्ही दर्ग्याचे रहिवासी आहात. तर तुमचं मतदान आता, कारण काही दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं, कारण आता सध्या नगरपंचायत सोलूनंतर हे झालं की सर्कलचं होणार आहे. तर त्यासाठी तुमचं मतदान हे महायुतीला राहणार आहे, महाविकास आघाडीला राहणार आहे, तिसऱ्या आघाडीला राहणार आहे, का अपक्षाला राहणार आहे, का नोटाला मतदान करणार आहे? आमची मर्जी. आणि अगदी बरोबर आहे ना. परंतु जर समजा
तुमच्या भागात कोणी कामं केली? माझी जिल्हा परिषद केली, त्याच्या मागची जिल्हा परिषद केली का राष्ट्रवादी, जे कोणाचे झाले ते तुम्ही सांगा. त्या अनुषंगाने तुमचं मतदान कोणाला सांगावं? ठीक आहे, मतदान कोणाला बी आमची मर्जीनं देऊ आम्ही, नाही देऊ नाही. बरोबर, आमची मर्जी, आम्ही कुठे बी देऊ मतदान देऊ. हे बात सही आहे, खरं आहे, आपलं खरं आहे. हे तरुण मतदार आहे, तरुण मतदारांनी सांगितलं की आम्ही आमची मर्जी आहे आणि आम्ही आमचं मतदान कोणाला ते आम्ही ऐन वेळेला ठरवू आणि त्या हिशोबाने. धन्यवाद दादा. भैया तुम्ही मला एक सांगा की ताळा हदगाव सर्कलमध्ये सध्या सर्वसाधारण साठी जिल्हा परिषदचे उमेदवार उभा राहणार आहे, तर गणही ताळा हदगाव आहे. तर तुम्ही मतदार म्हणून तुमचा कौल किंवा तुमचं मतदान हे कोणाला करणार? महायुतीला करणार, महाविकास आघाडीला करणार, तिसऱ्या आघाडीला करणार, अपक्षाला करणार का नोटाला मतदान मारणार? कोणाला मारणार? अभी तो कुछ डिसाइड नहीं करे हमने, जब मारेंगे देखने के बाद जितने बोलेगा सबने जो सब देंगे उसको देंगे हम. नहीं घर में जितने को डिसाइड नहीं करे ना, डिसाइड नहीं करे, बात सही है, लेकिन फिर भी आपने कुछ नहीं करते है तो क्या होगा कि कैसे कि आपके यहाँ किसने विकास काम करे, किसने नहीं करे? तो किसने विकास काम नहीं हुआ गाँव में हमारे. अच्छा, तरक्की तो किसने नहीं करा अभी हमारे यहाँ. अच्छा, तो आइन वक्त पे आप बड़े बुजुर्ग जो बोलेंगे उस समय आप हे तरुण मतदार होते, तर हे तरुण मतदार होते, ते सांगितलेलं माझं मतदान राहील, परंतु आम्ही आमच्या घरच्यांना कुटुंबातील सांगूया आणि ऐन वेळेस कोणता उमेदवार आहे त्या उमेदवाराला आम्ही निवडून. सांगा तुमच्या ताळासगाव सर्कलमध्ये हवा कोणाची आहे? मतदान कोणाला करणार? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष किंवा नोटाला? कोणाला मतदान करणार? राहुल भाऊ. राहुल भाऊ. राहुल भाऊ कोण्या पक्षातर्फे किंवा अपक्ष का काय, नेमकं काय? भाजप. असं आहे का? त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली का? अभी चारों सारा भी. अच्छा, मतलब इसका मतलब ये है कि आप वोटिंग जो करेंगे भाजपा को करेंगे या महायुति को करने वाले? सर हम भाजपा देखेंगे अभी जगह किसको छूटी उनको करेंगे. ठीक आहे. भैया नमस्कार. आम्ही ताळगाव सर्कलचा सर्वे करतोय आणि त्या सर्वेमध्ये मग तुम्ही ताळगाव सर्कलमध्ये आहे. ताळगाव सर्कलमध्ये सर्वसाधारण सगळं सुटलेलं आहे, तर गण सुद्धा ताळगाव आहे. तुमचं मतदान हे कोणत्या पक्षाला राहणार आहे? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटाला? तुम्ही कोणाला मतदान करणार? मतदारावर जे मला चांगला असेल त्याला मतदान करणार. आपलं दिलची मर्जी सांगितलं. तुमच्या याच्यामध्ये आतापर्यंत काही विकास झालाय का? विकासाच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून जे मागे झालेले त्यांच्या माध्यमातून काही विकास झाला का? कोणी विकास केला त्या संदर्भात काय सांगा? या बारीचा लय चांगला विकास झालाय का? दुष्काळी अनुदान असेल, त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान असेल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला लई छान वाटतं, सारं भेटलंय का? धन्यवाद. बोलते ताळगाव सर्कलची हवा? इलेक्शन की हवा. इलेक्शन की हवा. बोले तो हम बोलेंगे ना. नहीं, आप कैसा है कि खड़े रहने वाले हैं महायुति, आप जो वोटिंग करेंगे मतदाता बोल के आपका वोटिंग जो रहेगा, जो वोटिंग महायुति को रहेगा, महाविकास आघाड़ी को रहेगा, तीसरी आघाड़ी को रहेगा, अपक्ष को रहेगा, या आप नोटा को वोटिंग करने वाले? आप वोटिंग किसको करने? आपका अमूल्य वोट किसको देने वाले? मतदान भाजपा को करेंगे. भाजपा को क्यों करेंगे? भाजपा ने परेशान को करी ना. ऐसा है क्या? ये उनको करेंगे ना मतदान, उनको क्या करेंगे, दूसरे करेंगे ना भाई. ऐसा है क्या? भाई बहुत होशियार है, उन्होंने बोले वोटिंग करेंगे, लेकिन उनके इशारों पे से यही चल रहा है कि वो महायुति या तीसरी आघाड़ी को या अपक्ष को वोटिंग करेंगे, लेकिन भाजपा को वोटिंग नहीं करेंगे. धन्यवाद भाई. ते व्यापारी आहेत, एकंदरीत त्यांनी टाळत जरी असलं तर ते 100% मतदान करणार आहेत, परंतु ते आज मतदान करतो आम्ही पण बोलत नाही. एकंदरीत सुज्ञ आणि समजदार मतदार दिसतोय की कारण आम्ही मतदान करतो पण बोलत नाही. कारण काही गोष्टी आहेत चाणक्य बुद्धीने ऐन वेळेला कोणता उमेदवार किती ताकदीचा आणि कामाचा कोणता हे पाहून ते नक्कीच मतदान करतील. धन्यवाद दादा. सर्कल में हवा क्या बोलती है? आप ताळगाव सर्कल में किसको वोटिंग करने वाले? महायुति, महाविकास आघाड़ी, तीसरी आघाड़ी, अपक्ष या नोटा? किसको वोटिंग करने वाले? कांग्रेस. कांग्रेस ही क्यों? कांग्रेस की काम करते ना. ऐसा है क्या? इसीलिए कांग्रेस. इसका मतलब महाविकास आघाड़ी को वोटिंग करते. धन्यवाद. ताळगाव सर्कल में किसकी हवा है यार? आप किसको वोटिंग करने वाले? पीवीएस आपको ही क्यों?
ऐसा है क्या? पिंगले साहब के कार्यकाल में कुछ विकास हुआ क्या? हुआ ना क्या क्या हुआ? पानी गिनी आया, हमारे नाला है, रोड आया, फोकस आया, गली में लगी हुई। ऐसा है क्या? इसीलिए तुम पिंगले साहब को वोटिंग करने वाले? लेकिन पिंगले साहब तो ओबीसी के है और ये तो सर्वसाधारण को छूटे वाला, फिर कैसा करेंगे? जैसा चला वैसे हिसाब से मर्जी होती। ये मतलब मेरे को एक बात बोला आप, अगर समझे भाजपा पिंगले साहब को ये नहीं देती, टिकट नहीं देती और उन्होंने अपक्ष रहते तो आप पिंगले साहब को वोटिंग करेंगे? हे पिंगळे साहेबांचे प्रेमी दिसतात. पिंगळे साहेबांनी केलेल्या विकासामुळे विकासानं प्रभावित झालेले आहेत आणि प्रभावित झाल्यामुळे त्यांनी एकच सांगितलं, जर भाजपनं डॉक्टर पिंगळे यांना जर तिकीट दिलं तर आम्ही त्यांना 100% वोटिंग करू. पण जर भाजपनं त्यांचा विचार न करता इतरांना संधी दिली आणि डॉक्टर पिंगळे जर अपक्ष उभा राहिले तर आम्ही डॉक्टर पिंगळेंनाच मतदान करू. धन्यवाद.